नमस्कार, अक्षर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजची व्हिडिओ ही खास करून जे नवीन स्कूटी शिकत आहेत त्यांच्यासाठी आहे. आणि या व्हिडिओचा टॉपिक आहे की स्कूटी ही किकने कशा प्रकारे चालू करायची. कारण की बरेच जण जेव्हा नवीन गाडी शिकत असतात त्यावेळेला चुकीच्या पद्धतीने किकचा वापर करत असल्याने किकने ही गाडी स्टार्ट करायला जाणं कठीण होतं. पण जर तुम्ही योग्य प्रकारे जर किकने जर गाडी किक मारत असाल तर गाडी ही स्टार्ट होऊ शकते. तर किकने गाडी कशी चालू करायची हे व्यवस्थित लक्षात घ्या. किकने गाडी चालू करण्यासाठी सगळ्यात पहिले तुमची चावी ही ऑन पाहिजे. चावी जर ऑफ असेल तर किकने पण चालू होणार नाही गाडी. चावी ऑन पाहिजे, प्लस तुमच्या इथे जे स्विच असतं ते स्विच पण तुम्हाला ऑन पाहिजे. जे नवीन गाड्यांमध्ये येतं, ज्या 2018-19 नंतरच्या गाड्याला त्याला इथे एक स्विच येतं, तर स्विच तुमचं ऑन पाहिजे. आणि ऑन केल्यानंतर की असं बघा, गाड्यांचे किक हे दोन प्रकारचे येतात. एक येते ही फ्रंट साईडची किक. फ्रंट साईड किक म्हणजे त्यासाठी तुम्हाला असं उभं राहून तुम्हाला ही किक अशा प्रकारे मारावी लागेल, इकडे द्यावं लागेल. आणि एक बॅक साईड किक येते. नॉर्मली जर ॲक्टिवाच्या जर गाड्या बघितल्या तर त्यांना बॅक साईड किक येते, म्हणजे हीच लिव्हर तुम्हाला ह्या साईडला भेटेल आणि तुम्हाला ह्या साईडला बरोबर अशी किक मारावी लागेल. तर तुमच्याकडे जी पण गाडी असेल, फक्त तुमची उभा राहण्याची पोझिशन तुमची बरोबर पाहिजे. फॉर एक्झाम्पल जर बॅक साईडची किक असेल तर तुम्हाला ह्या डायरेक्शनमध्ये असं उभं राहावं लागेल आणि तुम्हाला किक असं पकडून असं जोरात अशी किक झटका द्यावा लागेल, त्याच्याने चालू होईल. आणि जर तुमची जी फ्रंट साईड किक असेल तर तुम्हाला इकडे फेस करून, म्हणजे ह्या साईडला फेस करून तुम्हाला उभं राहावं लागेल. आणि आता ही गाडी ट्रेनिंगची असल्या कारणाने ह्याला जे फूट रेस्ट आहे याचा आतमध्ये बेंड होत नाही, हे फिक्स आहे. तर जरी फूट रेस्ट जर तुमचा आतमध्ये असेल तर त्याला आतमध्ये, बाहेर असेल तर त्याला आतमध्ये टाका आणि पायाला फक्त हे लागून देऊ नका. आणि किक मारत असताना तुम्हाला ह्याला जोरात जर्क द्यायचा आहे, झटका द्यायचा आहे. जर तुम्ही एकदम जर हळूवारपणे जर करत असाल तर ती गाडी किकने चालू होणार नाही. तर आपण आता ह्याला एक झटका देऊया. आणि जर गाडी जर तुमची खूप जास्त दिवस जर उभी असेल, म्हणजे आठवडाभर, 10 दिवस, 15 दिवस, तर गाडी किकने चालवत असताना खूप वेळ घेते जर बटनाने चालू होत नसेल तर. आणि जर गाडी रनिंगमध्ये असेल तर कधी कधी 1-2 किकमध्ये पण ती गाडी चालू होऊन जाते. तर किकला झटका कशा प्रकारे देते हे लक्षात घ्या. तुमची आपली गाडी तर बघा मेन स्टँडला आहे, तर मेन स्टँडला असताना तुम्ही थोडंसं नंतर एक्सिलेटर दिलं तरी पण चालेल. पण जर साईड स्टँडला जर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही एक्सिलेटर देऊ शकत नाही, कारण की गाडी जागे जागे पळून जाईल, धावेल गाडी. तर आता आपण किकने चालू करूया. तर बघा, किकला आपण असं इथं ठेवल्याने जोराचा झटका देऊया. तर बघा, आपण आता एकच किक दिली आणि गाडी स्टार्ट झाली. आणि एका किकने गाडी स्टार्ट व्हायचं कारण हेच होतं की गाडी जवळपास गेली आता अर्धा एक तास गाडी रनिंगमध्ये होती, तर त्यामुळे झाली. हे बघू शकता तुम्ही. तर आता गाडी बंद केली चावी. गाडी मेन स्टँडला आहे त्यामुळे एक्सिलेटर दिलं. साईड स्टँडला असेल तर एक्सिलेटर देऊ नका. तर अशा प्रकारे गाडी थोडंसं प्रॅक्टिस करावी लागेल, पण व्यवस्थित उभं राहून तुम्ही ही किकने जर चालू केलं तर तुमची गाडी स्टार्ट होऊन जाईल.